गोपाल कृष्ण भगवान की जय। जन्माद्यश्यतुं वयादितरतश्च चार्थेष्वभिज्ञस्वरा तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि। षष्टम स्कंदाचा विचार आपला चालू आहे। दक्ष वंशाचं वर्णन पुढे केलेलं आहे। हा दक्ष प्राचीनच दक्ष आहे। प्राचीन बरीला 10 पोरं झाले, त्या 10 जणांचं नाव एकच होतो प्रचेता, त्यांना झालेला मुलगा दक्ष, प्राचीनच दक्ष। त्या दक्षाला पहिले 10,000 पोरं झाले, ते नारदाने परमार्थाला लावले, नंतर 1,000 झाले, तेही परमार्थाला लावले। म्हणून दक्षाने नारदाला शाप दिला होता, एका जागी कधी थांबणार नाही, म्हणून नारद नेहमी फिरस्ती असतात। 60 कन्यांच्या वंशाच्या विस्ताराने सगळं जगत भरून गेलं असं वर्णन केलं। एक वेळचा प्रसंग आहे, इंद्राचा दरबार भरलेला आहे आणि इंद्र दरबारात अप्सरा नृत्य करतात। त्यावेळेस विश्व हे बृहस्पती देवगुरु आलेले आहेत। इंद्रानं पाहून न पाहिल्यासारखं केलं, गुरुचा अपमान केला, उठून उभा राहिला नाही। गुरुला राग आला, बृहस्पती निघून गेले। देवांना गुरु नाही म्हणून दैत्यांनी देवांवर चाल केली आणि इंद्राची सगळी संपत्ती दैत्यांनी घेतली। देवांना गुरु नाही म्हणून कृष्णाचा मुलगा विश्वरूपा त्याला गुरु बनवलं। त्या विश्वरूपानं परत देवाची इंद्राची सगळी संपत्ती इंद्राला मिळवून दिली। पण इंद्राच्या ध्यानात आलं की हा विश्वरूपा दैत्यालाही सुद्धा
यज्ञात भाग देतो. म्हणून इंद्रानं विश्वरूपाचा वध केला. गुरु हत्येचं पातक इंद्राला लागलं. इंद्राचं ते पातक 4 जणांनी वाटलं. पृथ्वी अर्थात जमीन, पाणी, स्त्री आणि त्या ठिकाणी वृक्ष. आजही काही काही ठिकाणी जमीन अशी दिसते की तिथं काहीच उगवत नाही. इंद्राची प्राप्त झालेली ब्रह्महत्या आहे ते पृथ्वीनं आपल्यावर घेतली. आजही पाण्यावर फेस आलेला दिसतो आपल्याला. इंद्राची ब्रह्महत्या. आजही एखाद्या झाडावर जर कोराडीनं घाव केला तर ती भरून निघते. तिथं चिकट असा पदार्थ येतो, त्याला डिंक म्हणतो आपण. आणि आजही स्त्री त्या ठिकाणी 4 दिवस पर्यंत बाहेर बसावं लागते, कारण इंद्राची प्राप्त झालेली ती ब्रह्महत्या आहे. विश्वरूप मारल्या गेल्यानंतर कष्टानं त्या ठिकाणी यज्ञ केला आणि इंद्राला मारणारा पोरगा झाला पाहिजे तसा यज्ञ केला, पण इंद्राकडून मरणारा पोरगा झाला. रुद्रासूर त्यातून बाहेर आला आणि तो इंद्रावर चालून आला. त्यावेळेस इंद्राने रुद्रासुराला मारण्याचा प्रयत्न केला, पण रुद्रासूर मरेना. त्यावेळेस देवाकडे गेले. देवानी सांगितलं, दधीची ऋषीची अस्थिपासून जे अस्त्र बनवल्या जाईल त्यापासून या रुद्रासुराचा वध होईल. म्हणून रुद्रासुराचा वध त्या ठिकाणी करण्याकरता इंद्र रणांगणावर आला. रुद्रासूर मारला जात नाही त्यावेळेला दधीचे ऋषीपासून अस्थिपासून बनवलेलं अस्त्र ज्यावेळेस वर केलं त्यावेळेस रुद्रासुरानं आपल्या हातात शस्त्र खाली टाकली, देवाची स्तुती केली. काही जणांनी विचारलं, रुद्रासूर तर दुष्ट होता, मग रुद्रासुरानं देवाची स्तुती का केली? पूर्वजन्मातला रुद्रासूर कोण होता? पूर्वजन्मातला चित्रकेतू राजा होता. इंद्राने त्या रुद्रासुराला मारलं. पूर्वजन्मात चित्रकेतू होता. चित्रकेतूला अनेक पत्नी आल्या, पण एकीलाही मुलगा नाही. म्हणून दुःखी आहे. एक वेळ अंगिरा ऋषी आणि नारद महर्षी आले. त्यांना सांगितलं, बाबा आम्हाला मुलगा द्या. त्यांनी सांगितलं, रे मुलाचा हट्ट चांगला नाही. तो ऐके ना. अंगिरा ऋषीने आपल्या सामर्थ्याच्या बळावर चित्रकेतूला त्या ठिकाणी मुलगा दिलाय. मुलगा झाला त्याला. आणि मुलगा झाल्यानंतर तो मुलगा 1 दिवस पाळण्यात टाकलेला आहे. सौती मत्सरानं काही स्त्रियांनी त्या मुलाला त्या ठिकाणी मारून टाकलं. चित्रकेतूला दुःख झालं, मुलगा मेला म्हणून. आजपर्यंत मुलगा नव्हता म्हणून दुःखी होता, आज मुलगा गेला म्हणून दुःखी. अंगिरा ऋषी परत आले आणि त्यांनी सांगितलं, बाबा पोराचा मोह चांगला नाही. परत त्या पोराला जिवंत केलं. त्या पोराला विचारलं, का रे तू यांना ओळखतो का? पोरग म्हणलं, मी नाही ओळखत. कोण आहे? अरे हा तुझा बाप आहे ना. त्या पोरगा म्हणला, माझा बाप आहे, पण कोण्या जन्मातला आहे? म्हणे या जन्मातला आहे का मागच्या का त्याच्या मागच्या का? प्रत्येक जन्मात माझा बाप वेगळा आहे म्हणे. मी कोणाकोणाचं ध्यान ठेवू? मी नाही ओळखत त्याला कोण आहे. मग चित्रकेतूला वाटलं, अरे आपला पोरगा ज्याच्यासाठी आपण दुःख करतो तो आपल्याला ओळखत नाही. चित्रकेतूचं दुःख दूर झालं, ऐसं झालं. हा चित्रकेतू भगवत भक्त आहे, पण एक दिवस हा आकाश मार्गाने चालला आणि एका वनामध्ये भगवान शिवजी बसलेले आहेत. ऋषीमुनींची सभा आहे आणि पार्वती आई साहेब डाव्या मांडीवर आहे आणि त्या ऋषीमुनीला ज्ञान सांगतात. चित्रकेतून पाहिलंय आकाश मार्गे जाता जाता आणि चित्रकेतू हसला. दुसऱ्याला ज्ञानाच्या गोष्टी सांगतात, ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतात. आणि ऋषी मुनींच्या सभेमध्ये त्या ठिकाणी पत्नीला डाव्या मांडीवर बसवलेला आहे म्हणून त्या ठिकाणी तो हसतोय. पार्वती आई साहेबांना राग येतो आणि पार्वती आई साहेब शाप देतात, जा का
राक्षसोनीला प्राप्त होशी आणि तोच चित्रकेतू वृत्रासुर झाला होता. पण आज त्या ददिती ऋषीच्या अस्थिपासून बनवलेल्या अस्त्रापासून त्याचा उद्धार झाला. पुढे मरुद्गणाच्या उत्पत्तीचं वर्णन केलं. दितीला नेहमी वाटायचं आदितीचे पोरं म्हणजे आदित्य म्हणजे देव. हे बलाढ्य आहे, मलाही बलाढ्य मुलगा पाहिजेत म्हणून ते एक दिवस कश्यपाकडे गेले आणि कश्यपाला म्हणते, ओ स्वामी मला चांगला एखादा मुलगा बलाढ्य झाला पाहिजे, काही सांगा ना. 1 वर्षाचं व्रत सांगितलं तिला करायचं. या व्रतात काही चूक नाही झाली पाहिजे म्हणून तिला काटेकोरपणे व्रत चालू केलं. इंद्राला हे कळाल्यानंतर इंद्र ते व्रत भंग करण्याकरता वेश बदलून आला. कुठेही चुकते का पाहू लागला. जवळजवळ व्रत पूर्ण होतच आलं. 2-4 दिवस काही शिल्लक होते फक्त. आणि एक दिवस तिला असं वाटलं वर्षभर आपल्याकडून काही चूक नाही झाली, 1-2 दिवसात काय होईल. एक दिवस ती तशीच काहीतरी ते जेवण म्हणा काहीतरी खाल्लं तिनं खरकट तोंडाने तशीच झोपली ती. पायावर पाणी न घेता तशीच झोपली. आणि तेवढी तिची चूक इंद्रानं पाहिली. तिच्या गर्भामध्ये प्रवेश केला, त्या गर्भाचे तुकडे करायचा प्रयत्न केला. 7 तुकडे केले पण ते मरेना. त्या 7चे परत 7 तुकडे केले. 7 49 मरुद्गण आणि 50 इंद्र असे त्या ठिकाणी तिच्या उदरातून बाहेर आले. दितीचे पोरं असले तरी मरुद्गणाचे जे वर्णन आहे ते देवामध्ये केल्या जात. असं मरुद्गणाच्या उत्पत्तीचं वर्णन सांगून पुढे पुंसवन व्रताचा विधी सांगतात आणि 6ष्टम स्कंद या ठिकाणी समाप्त करतात. गोपाल कृष्ण भगवान जय. राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद राधे गोपाल राधे
गोपाल कृष्ण भगवान की जय. सप्तम स्कंदाला प्रारंभ होतो आणि परीक्षिती राजा शुकदेवाला विचारतो. रुद्रासुराचा वध झाला त्यावेळी परीक्षिती राजाच्या मनात शंका निर्माण झाली. आज परीक्षिती म्हणतो, महाराज तुम्ही तर असं म्हणता की परमात्मा हा समदृष्टी, देव तर सगळ्यांना सगळ्या सारख्या नजरेतून पाहतो असं तुमचं म्हणणं आहे. मग हे विषमता कशी काय दिसते? तुम्ही तर त्याचं फार वर्णन करता, तो समदृष्टी आहे, समदृष्टी आहे. मग विषमता कशी काय? एकीकडे रुद्रासुराला मारतो आणि दुसरीकडे इंद्राला मदत करतो. हा कोणता समपणा आहे देवाचा? एकीकडे भक्ताचं रक्षण करतो आणि दुसरीकडे दुर्जनाला मारतो. हा कोणता समपणा आहे? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवाद. तुम्ही त्याला समदृष्टी म्हणता. परमात्मा सगळ्यांना सारख्याच नजरेतून पाहतो. जरी एकाला मारताना दिसत असला आणि एकाला तारताना, तरी दोन्ही ठिकाणी देवाचं फल दोघांना सारखंच आहे. पुतनेला जर मारून मोक्ष असेल, यशोदेलाही मोक्षच आहे ना, रक्षण करून. दयाच आहे ते. भूतांचं पालन हेही दयाच आहे आणि कंटकाचं निर्दळन हेही दयाच आहे. त्याचं पाप त्यानं वाढू नये, करू नये पाप, म्हणून त्या ठिकाणी त्याला मारून दया करतो, तर एकाचं रक्षण करून दया करतो. समदृष्टीच आहे. एखाद्या आईला दोन पोरं असतील, एक चांगला आणि एक वाईट. चांगला पोरगा निश्चित आईला आवडतो, पण जमिनीचे वाटे करताना चांगल्याला शिल्लक देत दुसऱ्याला कमी देते असं नाही. वाटे मात्र समान ठेवतो. तसं देव भक्ताला आणि दुर्जनाला देताना फळ सारखंच ठेवतो. मारूनही तेच फळ आहे, तारूनही तेच आहे. एकाच कुटुंबात भक्त प्रल्हादाचं रक्षण करून त्याला तेच फळ आहे आणि हिरण्यकश्यपूला मारून तेच फळ आहे. म्हणून त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूला मारून तेच फळ, तारून तेच फळ, या करता प्रल्हाद चरित्र समोर करतात. कश्यप दितीचा पोरगा आहे हिरण्यकश्यप. हिरण्याक्ष ज्या वेळेस मारला गेला त्यावेळेस हिरण्यकश्यपू त्या कुटुंबाला फार दुःख. हिरण्यकश्यपूने सगळ्याची समजूत काढली आणि हिरण्यकश्यपूने ठरवलं, माझ्या भावाचा बदला घेण्याकरता मी वनात तपश्चर्या करता जाणार. हिरण्यकश्यपू तपश्चर्या करता गेला, पण काय मनात आलं काय माहित, परत घरी आला. कयाधू विचारते, अहो तुम्ही तर तपश्चर्या करता गेले होते, परत का आले? तिनं सांगितलं, म्हणे तपश्चर्याला गेलतो, बसणार तपश्चर्याला. तेवढ्यात म्हणे त्या ठिकाणी एक पोपट आला आणि तो त्या ठिकाणी नारायण नारायण म्हणत होता. कयाधूला आश्चर्य वाटलं, कधीच तर देवाचं नाव मुखात घेत नाही, नारायण नारायण म्हणून. कयाधू परत विचारायचे, काय म्हणत होता? नारायण नारायण म्हणत होता. हो म्हणे, काही बोलता तुम्ही? पोपट कुठे बोलत असतो का म्हणे जंगलातला? शिकवलेला पोपट बोलत असतो. अगं तो खरंच नारायण नारायण म्हणत होता. ती परत परत विचारायची, तो परत परत सांगायचा. जेवताना, उठताना, बसताना, झोपताना एकच विचारायचं. तो राघव राघव सांगायचा, अगं खरंच तो नारायण नारायण म्हणत होता. आणि त्याच काळात कयाधूला गर्भ धारणार आहे. हिरण्यकश्यपू परत तपश्चर्या करता गेला. 1000 वर्ष तपश्चर्या. तपाचं तेज वाढलं. ब्रह्मदेवाकडे गेले बाकीचे देवता. हिरण्यकश्यपूला तुम्ही दर्शन द्या, काय वरदान द्यायचं असेल ते द्या. म्हणून ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले हिरण्यकश्यपूच्या जवळ आणि हिरण्यकश्यपूला त्या ठिकाणी म्हणतात, काय वर मागायचा असेल तो माग. वर माग म्हटल्यानंतर त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूने वर मागायला सुरुवात केली. मला मरणच येणार नाही
असा वर द्या. ब्रह्मदेव म्हणले हा वर नाही देता येणार. जन्माला जो आला त्याला मरावं लागतं, हा इथचा नियम आहे. हिरण्यकश्यप म्हणला, मग कमीत कमी असं करा का, मला माणसाच्या हातून मरून नको, मला देवाच्या हातून मरून, मला पशुच्या हातून मरण नको, घरात मरण नको, दारात मरण नको, शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, रात्री नाही, दिवसा नाही. तो वर मागत गेला. ब्रह्मदेव तथास्तु म्हणून सर्व वर प्राप्त करून आला हिरण्यकश्यप. आणि नगरात फरमान सोडलं, माझ्या नगरात आजपासून कोणी देवाचं नाव घेणार नाही. हिरण्यकश्यपूच्या भीतीनं कोणी देवाचं नाव घेईना. पण त्याचाच पोरगा, त्याला जे पोरं झाले 4, लाद, उल्लास, संलाद, प्रल्हाद. त्यातला प्रल्हाद हा भगवत भक्त निघाला. आणि हे प्रल्हाद थोडे मोठे झाल्यानंतर मग हिरण्यकश्यपूने ठरवलं प्रल्हादाला शाळेत टाकलं पाहिजे. पण शुक्राचार्याचे जे मुलं होते शंडा, अमर्क, त्यांच्याकडे पाठवलं. प्रल्हादाला शिकू लागले ते, पण प्रल्हादाचं लहानपणापासून भगवत भक्तीमध्ये मन रमलेलं. काही दिवस उलटले, प्रल्हादाला घरी बोलावलं. आणि प्रल्हाद घरी आल्यानंतर त्या ठिकाणी मांडीवर घेतलं. हिरण्यकश्यपूने डोक्यावरून हात फिरवला आणि विचारलं, बाळ, गुरुजीनं काय शिकवलं, काय शिकला तू शाळेत? त्यावेळेस प्रल्हाद म्हणतात, बाबा मी एकच शिकलो की माणसानं जन्माला नरदे आल्यानंतर परमात्म्याचं भजन करावं, भक्ती करावी. हे ऐकल्याबरोबर हिरण्यकश्यपूला राग आला. हे काय शिकलं? चंडामार्काला बोलावलं, विचारलं, का रे हे काय शिकवलं तुम्ही? ते म्हणे, महाराज आम्ही असं नाही शिकवलं. म्हणे, मग शिकवलं नाही तर बोलतो कसं काय तू? अरे लहान आहे, त्याला काय समजते असं बोलायचं? लहान लेकराला जसं शिकवलं तसं लेकरू बोलत असते. सप्त्याची वर्गणी मागायला, सप्त्या वर्गणी मागण्यासाठी लोक येतात. आता गावात सप्त्याची वर्गणी मागण्यासाठी काही जण आले. दारी घरातूनच पाहिलं बुवानं की दारी वर्गणी वाले आले. काय ना आवाज दिला, रामभाऊ बाहेर या, काय वर्गणी. पण यानं घरातून आवाज नाही दिला. पोराले पाठवला, जाय जाऊन सांग काय. त्याले म्हणा माय बाबा घरी नाही. ते पोरगा आलो आणि त्याला सांगू लागलं, माय बाबा म्हणतात, माय बाबा घरी नाही. लहान पोराले जसं शिकवलं तसं ते बोलते. तुम्ही जसं शिकवत असाल त्याला, म्हणून तर तसं बोलते ना. चंडामार्क म्हणले, तुम्ही परत पाठवा त्याला, आम्ही चांगलं आम्ही असं शिकवत नाही, पण कसं काय बोलते काय माहिती. परत काही दिवस गेले. प्रल्हादाला आणलं, मांडीवर बसवलं, डोक्यात हात फिरवलं, तोच प्रश्न परत विचारला, बाप चांगलं काय शिकला ते? प्रल्हादाला वाटलं बाप विचारते चांगलं काय शिकला, मग आपण वाईट कशाला सांगावं. ते म्हणलं, बाबा यावेळेस तर मी असं शिकून आलो, माणसानं जन्माला आल्यानंतर 9 विधा भक्ती आचरली, 9 प्रकारची भक्ती आत्मसात करावी. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आत्मनिवेदनम. जो या 9 विधा भक्ती जाणतो तोच खरा शुद्ध. तुका म्हणे 9 विध भक्ती जाणे तोची शुद्ध. म्हणून या 9 विधा भक्ती आचरणात आणल्या पाहिजे. हे ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी राग आला आणि सेवकाला त्या ठिकाणी आज्ञा केली, माझा शत्रूचं नाव माझ्या नगरात हा घेतो, याला आताच्या आता मारून टाका. सेवकाला आज्ञा झाल्याबरोबर 2 सेवक आले. सेवकाने प्रल्हादाला घेतलं, एका उंच असा कळावर नेलं आणि तिथून समुद्रामध्ये टाकलं. समुद्रामध्ये पडत असताना ही सुद्धा प्रल्हादाच्या अंतःकरणात भीती नाही. का? कारण एकच त्या ठिकाणी भजन त्यांचं परमात्म्याचं भजन मुखात असल्यामुळे
कुठल्याही प्रकारची भीती. प्रल्हादासी पीता आणि तो जाचावी. प्रल्हादासी पीता तरी तो जाचावी. प्रल्हादासी पीता आणि तो जाचावी. प्रल्हादासी पीता तरी तो जाचावी. बाप त्या ठिकाणी त्रास देतो, मारण्याचे प्रयत्न करतो, तरी देवाचं नाव प्रल्हाद सोडत. परमात्म्याचं नाम मुखात म्हणून भय नाही. समुद्रानं अलगत उचललं आणि रत्न देऊन प्रल्हादाचा सत्कार केला. प्रल्हाद परत निघाला. सेवक आले, हिरण्यकश्यपू विचारतो प्रल्हादाला मारलं का? हो महाराज, आम्ही प्रल्हादाला मारलं असं सांगूनच राहिले की प्रल्हाद त्यांच्या मागे उभी. मागे कोण आहे? पाहिलं प्रल्हाद. अरे तुम्हाला मारायचं सांगितलं होतं ना महाराज, तुम्ही मारायचं सांगितलं, पण लहान पोरगा आम्हाला मारावं वाटलं नाही. मग आम्ही काय केलं, त्याला समुद्रामध्ये फेकलं. पण तो कसा वाचला आमचा तर त्याला माहित. कसा वाचला असेल त्याचं त्याला माहित. छंदा वर्गाला सांगितलं परत त्याला पाठवा. लहान पोरगा आहे, शिकवल्यानं समजेल त्यांना. परत आश्रमामध्ये पाठवल्या गेलो आणि एक दिवस आश्रमात कोणी नाही असं पाहून त्या ठिकाणी प्रल्हादानं सर्व आपले जे बाकीचे मित्रमंडळी होते जमा केले. त्यांना एकत्रित बसवलं. प्रल्हाद मध्ये आहेत आणि प्रल्हाद त्यांना उपदेश करतात. फार सुंदर उपदेश केला. कौमारो आचरित प्राज्ञ धर्मान भागवतानि दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवमदर्थम. बाबा, हा मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे. आंधळ्याच्या हाती कावळा सापडावा तसा आपल्या हाती लागलेला आहे. दुर्लभ आहे, फार दुर्लभ. सगळं काही परत मिळेल, पण मनुष्य जन्म परत नाही मिळत. नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाणारे. दुर्लभ आहे म्हणून कुमार वयापासून भगवत धर्माचं आचरण करावं असा उपदेश करतात. त्यावेळेस पोरं म्हणतात, का रे आपल्या शाळेत तर असं शिकवलं नाही जात, तू कुठे शिकला? त्याने सांगितलं, मी उदरात असतानाच शिकलो. ज्या वेळेस माझी आई कयाधू नारदाच्या आश्रमामध्ये होती त्यावेळेस
नारद माझ्या आईला जे उपदेश करायचे ते मी ऐकलेलं आहे आणि मी पहिलेच त्या ठिकाणी हे शिकलेलो. म्हणून सगळ्या पोरांना सोबत घेतलं आणि पोरांना कसं गोलाकार बनवलं. प्रल्हाद मध्ये आहेत आणि सगळ्यांना म्हणतात माझ्यासोबत भजन करा. श्रीमन्नारायण नारायण 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 ओ भज मन नारायण 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 ओ भज मन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण ओ लक्ष्मी नारायण 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 ओ लक्ष्मी नारायण नारायण केदार नारायण 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 श्रीमन नारायण 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 बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 सत्य नारायण 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 सत्य नारायण 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 ओ श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. प्रल्हादाला सोबत घेऊन सगळे जण त्या ठिकाणी भजन करतात. आजूबाजूला सर्व विद्यार्थी गोळा झालेले आहेत. सगळे भजनात तल्लीन झाले. हिरण्यकश्यपू पाठवतो आले आश्रमामध्ये काय चालू आहे. एक सेवक पाठवला तो आला. प्रल्हादाला स्पर्श केला आणि प्रल्हादाला स्पर्श केल्याबरोबर तोही भजन करायला चालू झाला. श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 ओ भज मन नारायण 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 भज मन नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. दुसरा सेवक पाठवला. त्याने प्रल्हादाला स्पर्श केला. तो भजनाला चालू झाला. तिसरा आला, चौथा आला, पाचवा. तो पाठवतो तो परत येत नाही. चंडामर्क आश्रमात आले. पाहिलं अरे हे सगळे पोरं भजन करतात. चंडामर्काला वाटलं हे जर हिरण्यकश्यपूला माहीत झालं तर आपल्याला नक्की मारेल. चंडामर्क आले. प्रल्हादाला थांबवण्याकरता दोघांनी स्पर्श केला. एखाद्या शाट लागलेल्या माणसाला जर आपण स्पर्श केला तर त्यालाही तसा शाट लागतो. तसं प्रल्हादाला स्पर्श केल्याबरोबर त्याचा करंट करतात आणि तेही चालू होऊन जाईल. श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 ओ लक्ष्मी नारायण 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 ओ बद्री नारायण 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 हे नारायण 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 ओ नारायण 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 ओ नारायण 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 श्रीमन नारायण नारायण हिरण्यकश्यपू मनात विचार करतो. पाठवला तो परत येत नाही. स्वतः जाऊन पाहू. आज स्वतः हिरण्यकश्यपू आला. पाहतो तर काय सगळे भजन करून राहिले. हिरण्यकश्यपू प्रल्हादाच्या जवळ आला. याला थांबवण्याकरता प्रल्हादाला त्याने स्पर्श केला पण त्याच्यावर काही परिणाम नाही झाला. का? त्याचा खूप पहिलेच उडेल होता.
म्हणून त्याने सांगितलं थांबा. योग जाऊन त्या ठिकाणी सगळे जण थांबले. हिरण्यकश्यपूला राग आला. हिरण्यकश्यपूने सांगितलं हा माझ्या कुळाला त्या ठिकाणी कलंक आहे. आता याला मारलं पाहिजे. मारण्यासाठी जे नाही ते प्रयत्न केले. काय काय प्रयत्न केले. हत्तीच्या पायाखाली द्यायचं ठरवलं, पण प्रल्हादाचा स्पर्श झाल्याबरोबर हत्ती त्या ठिकाणी शांत झाला. विंचवाच्या सर्पाच्या पेवामध्ये टाकलं, सर्पही काही करू शकले नाही. का? माणसाचं चित्त शुद्ध असेल तर सर्प मित्र होतात. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्रहीन खाती सर्प तया. त्यामुळे सर्प विंचू हे काहीच करू शकत नव्हते. काहीच करू शकत नाही. अनेक उपाय केले. होलिकेच्या मांडीवर दिलं, होलिका जळून काग झाली, पण प्रल्हादाला काही झालं. शेवटी कयाधूच्या हाती विषाची वाटी दिली प्रल्हादाच्या. आज स्वतःच्या पोटच्या पोराला विष द्यायची वेळ कयाधूवर आली. काय म्हणत असेल कयाधू? प्रल्हादानं विषाची वाटी घेतली आणि प्रल्हाद विष प्यायला लागला. प्रल्हादानं विष प्यालं, पण विषही प्रल्हादावर काहीच परिणाम करू नाही शकलं. भगवत भक्तीचा महिमा असा आहे की विषही काहीच करू शकत नाही. आमची मीराबाई हरिभजनात नाचायची. विष का प्याला राजाजीने वेगा, पिबत पिबत मीरा हासी रे. विष का प्याला राजाजीने वेगा, पिबत पिबत मीरा हासी रे. विष का प्याला राजाजीने वेगा, पिबत पिबत मीरा हासी रे. विष का प्याला राजाजीने वेगा, पिबत पिबत मीरा विषाचा प्याला दिला, मीराबाईनं पेला, पण मीराबाईवर विषाचा काही परिणाम झाला नाही. तसा प्रल्हादावर विषाचा काही परिणाम झाला नाही. त्यावेळेस हिरण्यकश्यप विचारतो, लका तुला एवढे मारायचे प्रयत्न करतो तरी तुला वाचवतो कोण? त्यावेळेस प्रल्हाद म्हणतो, बाबा माझा नारायण मला वाचवतो. तुझा नारायण कुठं राहतो तो? माझा नारायण कुठं नाही सांगा बाबा. सगळीकडे आहे तो. सगळीकडे या खांबामध्ये असेल ना तो. खांबामध्ये आहे म्हटल्याबरोबर त्या हिरण्यकश्यपूनं काय केलं? त्या खांबावर लाथ मारली. आणि जसं लाथ मारली तसं त्या स्तंभातून भगवान प्रगट झाले. खांबावरी लाथ मारिली दुर्जने, परमात्मा नृसिंह भगवान त्यातून प्रकट झाले. सगळ्यांनी एकच जय जयकार केला, गोपाल कृष्ण भगवान जय, नृसिंह भगवान की जय. गुरगुर आवाज करत बाहेर आले आणि त्या ठिकाणी हिरण्यकश्यपू घाबरून पळू लागला. देवतेच्या मागे एखादी शिकार पकडावी तसं पकडलं, मांडीवर घेतलं नाही का एका वराचं स्मरण करतात. का रे फार हुशार असेल तो, चतुर असेल, पण मी चतुराचा शिरोमणी. घरात नाही, दारात नाही, रात्र नाही, दिवस नाही, माणूस नाही, पशु नाही, शस्त्र नाही, अस्त्र नाही, न काय, सगळं स्मरण करून दिलं आणि देवानं नख त्याच्या उदरामध्ये घातले. तार दिशी त्याचं पोट काढलं. हिरण्यकश्यपूचा वध केला. हिरण्यकश्यपू मारला गेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. हिरण्यकश्यपूचा वध झाला, पण देव शांत नाही झाले. देव रागात आहेत.
पण देवा पुढे जायची हिंमत नाही कोणाची. का हो? देवाला कोण शांत करेल? एक जण म्हणलं असं करा, माणूस किती गरम झाला तरी एका ठिकाणी शांत होतो. मग कुठे जा म्हणे लक्ष्मी आई साहेबाला बोलवणार. लक्ष्मी आई साहेब आरतीचा ताट घेऊन आल्या आणि जशा देवाच्या समोर आल्या लक्ष्मी आई साहेब तशाच मागे फिरल्या. हे आमचे नव्हेच का? आमच्या घरचा बुवा एवढा रागीत नाही. आमच्या घरचा बुवा कसा आहे? शांत आकारम भुजगशयनम. हे आमचे नव्हेच. बाकीचे म्हणलं हो तुमचेच बुवा आहेत ते. नाही एवढा रागत नाही त्याला. लक्ष्मी आई साहेब म्हणा एवढा रागत नाहीये. कोणी पुढे जाईना. प्रल्हादाला म्हणतात बाबा तुझ्यासाठी अवतार आहे, तू पुढे जाय. प्रल्हाद पुढे आले आणि प्रल्हादाला पाहिल्याबरोबर नृसिंह भगवंत आपल्या जिभेनं त्यांना प्रल्हादाला चाटतात, टाळू होऊन टाकतात. प्रल्हादाला म्हणता अरे यायला फार वेळ केला मी, काय मागायचं असेल तुला की माग. प्रल्हाद म्हणतात मला काहीच मागायचं नाही, उलट तुम्हाला काही मागायचं असेल तर मागा. मी जर भक्तीच्या मोबदल्यात तुम्हाला काही मागत असेल तर मी भक्त नाही, असं त्या ठिकाणी प्रल्हाद बोलतो. देवा तुम्हीच माझ्याकडे काही मागा. देव म्हणतात मग मी तुझ्याकडे मागतो की तू माझ्याकडे काहीतरी माग. प्रल्हाद काहीच मागत नाही. शेवटी प्रल्हाद म्हणतात की माझ्या बापाचा तेवढा उद्धार झाला पाहिजे. देव म्हणतात तुझ्यासारखा पोरगा तिथं जन्माला येतो त्याच्या 21 कुळाचा उद्धार होऊन जातो. कधीच उद्धारून गेला तुझा बाप. राज्याभिषेक करतात, प्रल्हादाला राजा बनवतात, स्वतः परमात्मा अभिषेक करतात. पुढे 4 आश्रमाचं वर्णन करून सप्तम स्कंद थांबवतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. अष्टम स्कंदामध्ये बाकीच्या कल्पातील कथा आहेत, बाकीचे जे मन्वंतर आहेत. एकूण 14 मन्वंतर आहेत. 14 मन्वंतराचे 14 मनू आहेत. प्रत्येक मन्वंतरातल्या देवता वेगळ्या आहेत. प्रत्येक मन्वंतरात देवाचा अवतार वेगळा आहे. तसा तामस मन्वंतरात परमात्म्यानं हरी या नावानं अवतार घेतला. तो कोणा करता? तो घेतला गजेंद्रा करता. त्रिकुट पर्वतावर गजेंद्राचा त्या ठिकाणी सगळा परिवार तिथं राहतोय. भला मोठा परिवार आहे. आणि एक दिवस हा गजेंद्र परिवारासहित जे सरोवरामध्ये स्नानाला गेला. हत्तीनं त्या सोंडीनं हत्तीवर पाणी उडवू लागला आणि तेवढ्याच नकरानं पाय पकडला. वाचवा असं म्हटल्याबरोबर परिवार बाजूला झाला. संकट आहे काहीतरी. परिवाराकडे याचना करतो पण परिवार जवळ येत नाही. आपली तेच गत आहे. गजेंद्र म्हणजे जीव आहे. त्या गजेंद्राचा जसा त्या ठिकाणी परिवार बाजूला झाला, अंतकाळच्या वेळेला आपलाही परिवार बाजूलाच राहतो. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडावे ना तेव्हा माय बाप. कोणी सोडू शकत नाही. त्यानं विचार केला, परिवाराकडे यातना केली, परिवार वाचू शकत नाही. शेवटी त्यानं देवाचा धावा केला. गजेंद्राचा धावा तुवा केला विचार, देवाचा धावा केला. त्याला आठवलं तुका म्हणे तेथे सोडवे ना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. देवाला हाक मारल्या बरोबर देव एवढ्या वेगात आले, हा कै लक्ष्मी ती कै गजराज. आणि पहिले त्या ठिकाणी नकराचा उद्धार केला, मग त्या गजेंद्राचा उद्धार केला. गजेंद्रा करता परमात्म्यानं हरी नावानं अवतार घेतला. पुढे एका कल्पामध्ये त्या ठिकाणी परमात्म्यानं आणखी काही अवतार घेतलेले आहेत. दैत्याचे गुरु शुक्राचार्य यांच्याकडे संजीवनी विद्या होती, त्यामुळे दैत्य मरेना. पण देवाकडे असं काहीच नव्हतं. म्हणून देवाने सांगितलं की जर तुम्हाला अमर व्हायचं असेल तर अमृत प्राप्त केलं पाहिजे. मग ते कसं करावं? समुद्र मंथन करावं लागेल. आणि समुद्र मंथनासाठी म्हणून त्या ठिकाणी देव दानवाची युती झाली आणि दोघांनी मिळून समुद्र मंथना करता सुरुवात केली. त्या समुद्र मंथनातून पहिले विष बाहेर आलं, नंतर अनेक एक रत्न आलं. पारिजातक, लक्ष्मी, प्रत्येकाला ते रत्न वाटून गेले. 14वं रत्न अमृत बाहेर आलं. धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन दैत्यानं पळवला तो. आणि पळवल्यानंतर त्या ठिकाणी मोहिनी अवतार धारण केला देवाने. मोहिनी अवतार धारण करून त्या ठिकाणी
त्या अमृताचा कलश दैत्याकडून घेतला आणि सर्वांना त्या ठिकाणी अमृत दिलं देवांना. ते अमृत दैत्यांना प्राप्त झालं नाही म्हणून दैवासूर संग्राम त्या ठिकाणी. आणि दैवासूर संग्राम झाल्यानंतर पुढे इंद्राला सगळं हे राज्य प्राप्त झालं. बलीचं राज्य गेलं म्हणून बलीनं परत शुक्राचार्याकडून ते इंद्राचं राज्य प्राप्त केलं. शुक्राचार्याकडून इंद्राचं राज्य परत प्राप्त केल्यानंतर इंद्राचं राज्य गेलं, देवाकडे गेले. देव म्हणले काळजी करू नको. परमात्म्यानं परत कश्यप आदितीच्या पोटी वामन अवतार धारण केला आणि वामन अवतार धारण करून त्या ठिकाणी बलीच्या दारामध्ये आले आणि बलीकडे याचना करतात. बली म्हणतो मागा काय मागायचं असेल 3 पावलं जमीन पाहिजे. दिली नाही, दिली म्हणून चालत नाही. संकल्प सोहळा आणि संकल्प सोहळ्यासाठी त्या ठिकाणी झारी घेतली. शुक्राचार्याने थांबवलं. अरे हा देव आहे, कपटी आहे, हा सगळं राज्य घेईल. त्यावेळेस बळीराजा म्हणतो आज जर परमात्मा माझ्या पुढे हात पसरत असेल तर मी भाग्यवान आहे आज. आणि संकल्प सोहळा करता झाली आळवी केली. पाणी येत नाही म्हणून त्या ठिकाणी दर्भाची काळी घेतली आणि बलीनं त्यामध्ये दर्भाची काळी टोचली. तसं काय झालं, बळीने आंधळा शुक्र केला. आळ आला म्हणून पोळी गेला डोळा, बळीने आंधळा शुक्र. न म्हणावे तैसे गुरुचे वचन जेणे नारायण अंतरे. पण गुरुचंही ऐकलं नाही. 3 पावलं जमीन घ्यायसाठी देवानं आपलं रूप मोठं केलं. 2 पावला त्रैलोक्य पृथ्वी आटून घेतले. 3रं पाऊल कुठे ठेवू? ठेवा माझ्या डोक्यावर. बलीच्या डोक्यावर त्या ठिकाणी पाय ठेवला आणि बलीला पाताळात घातलं. देव म्हणतात काय मागायचं ते मागा. बली म्हणतो काहीच नाही, माझ्या नजरेसमोर राहा. देव द्वारपाल म्हणून तिथं राहिले. लक्ष्मी आई साहेब आल्या, त्यांनी भाऊ मानलं बलीला आणि तिथून सोडवून आणलं देवाला. पूर्ण बलीचं राज्य त्या ठिकाणी इंद्राला प्राप्त झालं आणि पुढच्या कल्पात बली इंद्र होईल असं बलीला वरदान दिलं. पुढे मत्स्य अवताराची कथा सांगतात. एका कल्पामध्ये परमात्म्यानं वेदाचं हे रक्षण करण्याकरता मत्स्य अवतार धारण केला. आता मत्स्य अवताराचं वर्णन करून अष्टम स्कंद पूर्ण करतात गोपाल कृष्ण भगवान. पुढे नवम स्कंदाची कथा आहे. या नवम स्कंदामध्ये रामप्रभूचा अवतार आहे. सूर्य आणि चंद्र अशा 2 वंशाचं वर्णन त्या ठिकाणी केलं. रामप्रभूची कथा पाहायची म्हणून मोठ्या प्रेमाने एकदा रामप्रभूचं भजन केलं. श्रीराम जय राम जय जय राम. 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 मंगल भवन मंगल हारी प्रभु सुदशरथ अजर बिहारी. जय गुरुदेव गजानन स्वामी कृपा करो प्रभु अंतर्यामी.
स्वामी जय गुरुदेव स्वामी कृपा करो भगवंत बोल बोल श्री राम जय राम श्री राम जय राम ताली ताली श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओ श्री राम जय राम म्हणता श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम हाँ, श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम ओ श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्याबल रामचंद्र भगवान जय नवमस्कंदामध्ये चंद्र आणि सूर्य दोन्ही वंशाचं वर्णन आहे. भगवान नारायणाच्या नाभीतून कमलावर ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे. त्या ब्रह्मदेवाच्या मनापासून मरीची ऋषी झाले. मरीचीचे कश्यप आणि कश्यपाला आदितीपासून विवस्वान म्हणजे सूर्य झाले. त्या विवस्वानाला संज्ञा नामक पत्नीपासून श्राद्धदेव मनुचा जन्म झाला. आणि या श्राद्ध देवाला श्रद्धेपासून 10 पोरं. इक्ष्वाकू, द्रोग, शर्यती, दिष्ट, दुष्ट, करुड, नरिशंत, कुशद्र, नभक आणि कवी. यांना पहिले मुलगाच नव्हता. पण वशिष्ठाकडे गेले. वशिष्ठाला सांगितलं आम्हाला मुलगा पाहिजे. वशिष्ठाच्या आशीर्वादाने मुलगा झाला. पण हा सुद्युम्न, त्याचं नाव होतं सुद्युम्न. मुलगा पाहिजेत म्हणून याचना केली. पण याज्ञिकाने मुलासाठी यत्न करता मुलीसाठी केला. पहिले मुलगी झाली, तिचं नाव इला. वशिष्ठाने त्या इलेचा डबल सुद्युम्न पडून गेला. आता सुद्युम्न वनात गेला. वनात गेल्यानंतर त्या वनात डबल तो स्त्री झाला. कारण त्या वनाला शिवजीचा शाप होता, या वनात जो येईल तो स्त्री होईल, जो पुरुष कोणी येईल. सुद्युम्न त्या वनात गेला म्हणून स्त्री झाला. आणि स्त्री झालेला तो सुद्युम्न म्हणजे त्या सुद्युम्नाची इला झाली. आणि ते इला, त्या इलेला पुरुरव्यानं पाहिलं. पुरुरवा म्हणजे बुधाचा मुलगा. चंद्राचा मुलगा बुध, बुधाचा मुलगा पुरुरवा. आणि पुरुरव्यानं पाहिल्यानंतर या इलेचा आणि पुरुरव्याचा त्या ठिकाणी विवाह झाला. आणि तिथून जो पुढे वंश निर्माण झाला तो चंद्रवंश आहे. म्हणजे सूर्यवंशातूनच पुढे चंद्रवंशाची निर्मिती. परत त्या इलेचे सुदुम्न केला. 1 महिना तो स्त्री राहील, 1 महिना पुरुष राहील, असा तो त्या ठिकाणी त्याला परत वशिष्ठाने सांगितलं. पण त्याला मान कोणी देईल ना, म्हणून तो वनात निघून गेला. पुढे हे जे काही 10 पुत्र होते त्यांचा वंश पुढे वाढत गेला.
त्या प्रत्येकाच्या वंशाचं वर्णन करत असताना शर्यतीचा वंश वर्णन केला. पुढे यात नभग राजा होता, त्या नभगाचा नाभाग, नाभागाचा अंबरीश, ज्यानं द्वादशीचं व्रत केलं होतं, असा अंबरीश राजा याच वंशात झाला. याच सूर्यवंशात पुढे अनेक राजे झाले. त्यामध्ये खटवांग राजा झाला. आणि खटवांग म्हणजे दीर्घबाहू, खटवांग दीर्घबाहू. खटवांग राजा तो की कथा सौरला खटवांग रायाशी. पुढे दीर्घबाहू रघु, अजाता, दशरथ. आणि दशरथाला पुढे 4 मुलं. दशरथाला मुलगाच नव्हता, दशरथाला 3 राणे, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. पण तिन्ही राण्यांना त्या ठिकाणी मुलगा नाही, म्हणून वशिष्ठाकडून त्या ठिकाणी पुत्र कामिष्ठी यज्ञ केला. यज्ञातून यज्ञ पुरुष बाहेर आला, पायस पात्र दिलं, सांगितलं तिन्ही राण्यांना प्रसाद द्या. तिन्ही राण्यांना प्रसाद द्या सांगितल्यानंतर पहिला भाग कौशल्येला दिला. म्हणून काय, तिने राग आला कनिष्ठेशी, कैकेयीला राग आला, कैकेयीचा पिंड घारीनी झडपिला, अंजनीने तो शेविला. दोघींनी तिला प्रसाद दिला. आणि तिन्ही राण्या गरोदर राहिल्या. तिन्ही राण्यांना मुलं झाली, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. लहानाचे मोठे झाले, विश्वामित्राकडे गेले. राम प्रभू आणि लखनजी विश्वामित्राकडे जाऊन ताटिकेचा वध केला, यज्ञाचं रक्षण केलं. मिथिला नगरीमध्ये आले. तिथं आल्यानंतर राम प्रभू, लखनजी, 4 भावंडाचा मिथिलेत विवाह होतो. आणि विवाह करून राम प्रभू अयोध्येमध्ये येतात. अयोध्येमध्ये आल्यानंतर ज्या दिवशी ते पावलं राज्य गादीवर बसायचे, तेच पावलं त्या दिवशी वनाच्या दिशेने निघतात. आणि वनाच्या दिशेनं राम प्रभू निघाल्यानंतर पहिला मुक्काम राम प्रभूचा तमसा नदीच्या तीरावर पडतो. दुसरा मुक्काम शृंगवीरपूर. गंगा पार करून राम प्रभू चित्रकूट पर्वतावर येतात. आणि चित्रकूटावर राम प्रभू त्या ठिकाणी निवास करतात. इकडे दशरथ राजाचा देह त्याग होतो. भरत शत्रुघ्न घरी येतात, दशरथाची अंत्यक्रिया त्या ठिकाणी करतात. आणि भरत राम प्रभूच्या भेटीसाठी चित्रकूटावर येतात. राम प्रभूची आणि भरताची चित्रकूट या ठिकाणी भेट होते. राम प्रभू तिथं काही दिवस वास्तव्य करतात, पंचवटीत येतात. आणि तिथून सीतेचं हरण होते. सीतेचा शोधा करता निघताना जटायूचा उद्धार करतात. आणि जटायूचा उद्धार करून पुढे शबरीच्या आश्रमात येतात. तिथून पुढे ऋषमुख पर्वतावर जातात, वालीचं निर्दळन करतात. आणि वालीचं निर्दळन करून पुढे सेना पाठवल्या जाते. सीतेच्या शोधा करतात. 4 तुकड्या केल्या. एक तुकडी एक दिशेला, दक्षिण दिशेला कडे, नळ, नीळ, जामवंत, हनुमंत असे तुकडे गेले. समुद्राच्या जवळ आल्यानंतर हनुमंताने उड्डाण केलं, लंकेमध्ये प्रवेश केला. बिभीषणाची भेट झाली आणि त्या ठिकाणी लंका दहन केली. सीतेची भेट घेतली आणि सीतेला सांगितलं राम प्रभू येथील. सीतेचा शोध करून त्या ठिकाणी हनुमंतराय परत आले. ऋषमुख पर्वतावर सर्व आल्यानंतर परत सर्व सेना आता दक्षिणेकडे निघाली. समुद्राच्या जवळ सर्व सेना आली. समुद्राच्या पलीकडे जायचं कसं म्हणून सेतू त्या ठिकाणी बांधला. सेतू बांधून पलीकडे लंकेत त्या ठिकाणी सर्व सेना आली. आणि लंकेत आल्यानंतर बिभीषण राम प्रभूला शरण येतो. आणि पुढे राम आणि रावणामध्ये युद्ध होते. त्यामध्ये प्रहस्त, मेघनाथ आदी सर्व मारल्या जातात. कुंभकर्ण, रावण शेवटी त्या ठिकाणी मारला जातो. रावण मारल्यानंतर सीतेला परत आणल्या जाते. सीता शुद्धी त्या ठिकाणी केल्या जाते. राम प्रभूचा वनवास संपूर्ण राम प्रभू अयोध्येमध्ये परत येतात. आणि अयोध्येत परत आले की तिथं राम राज्याला सुरुवात होते. झाले राम राज्य काय उणे आम्हाचे, धरणीधर पिके गाई ओढिल्या म्हशी. राम प्रभू राजा होतात. पुढे सीतेला वनात जावं लागते. तिथं लव कुशाचा जन्म होतो. सीताई साहेब धरणीमध्ये प्रवेश करतात. राम प्रभू 1000 वर्ष त्या ठिकाणी थांबून साकेत धामाला निघून जातात. अशी राम प्रभूची कथा 2 अध्यायामध्ये संपून टाकलेली आहे. तसं संपूर्ण रामायण सांगतो म्हटलं तर 7 दिवस पाहिजे. पण इथं
ओघा ओघा नाही कथा आली म्हणून 2 अध्यायात संपवली. याला ताकापुरतं रामायण असं म्हणतात. ताक भेटलं रामायण बरं. म्हणून ताकापुरतं असं रामायण भागवतात आलेलं आहे. तो कमी याच्यात. म्हणून राम प्रभूचा अवतार या सूर्यवंशात झाला. पुढे चंद्रवंश आहे. या चंद्रवंशामध्येही सुद्धा अनेक राजे झाले. ब्रह्मदेवापासून अत्री ऋषी, अत्रीच्या पासून पुढे चंद्राचा जन्म आहे. अत्री अनुसयीच्या पोटी चंद्र, चंद्राचा बुधाचा पुरुरवा, असे पुढे चंद्रवंश वाढत गेला. आणि या चंद्रवंशात अनेक वंश, पुढे पुरुचा वंश आहे, कुरुचा वंश आहे, कौरवांचा आहे, पांडवांचा, असे अनेक वंशाचं वर्णन त्या ठिकाणी केलं. यात एक यादवांचा वंश आहे ज्यामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार आहे. भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला वसुदेव देवकीच्या पोटी. देवकाची मुलगी, तिचं नाव देवकी आहे. आणि शूरसेनाचा मुलगा वसुदेव. या वसुदेव देवकीच्या पोटी भगवान परमात्म्यानं अवतार घेतलेला आहे. या चंद्रवंशात परमात्म्याचा अवतार आहे. म्हणून या अवताराचे राम कृष्ण प्रभूच्या अवताराची कथा या ठिकाणी पुढे वर्णन केलेली आहे. म्हणून 9वा स्कंद या ठिकाणी पूर्ण होतो आणि 10मा स्कंदात भगवंताच्या अवताराची कथा आहे. ती आपल्याला पाहायची. कृष्ण जन्म साजरा करायचा. मोठा प्रेमाने एकदा कृष्णाचं भजन करू आणि कृष्ण जन्माची कथा पाहू. तोपर्यंत कृष्ण जन्माची सर्व तयारी करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. थांबा हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. यन वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवकी वसुदेवाच्या पोटी भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार होतो. कधी अवतार धारण करतो परमात्मा? ज्या वेळेस या पृथ्वीवर दैत्याचा भार होतो, कंसासारखे दुष्ट जन्माला येतात, त्यावेळेस पृथ्वीला ओझं होतं. मग त्यावेळेस जे पृथ्वी रडत ब्रह्मदेवाकडे जाते. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय, नेत्री वाय तोय सांगत असे पुढे विला धर्म धर्म झाला पार सोसवेना भार. सगळे देवता लोक क्षीरसागरामध्ये जातात, परमात्म्याची स्तुती गातात. करिताती स्तवने पुरुष सुक्त. आणि पुरुष सुक्ताच्या द्वारा देवाचं स्तवन केल्यानंतर देव सांगतात, काळजी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त, सगळ्यांचं रक्षण करते. देवानं आश्वासन दिलं पृथ्वीला, अवताराची तयारी चालू केली. सगळ्या देवांना म्हणतात, चला अवतार घेऊ आता. सगळ्यांना आपापले काम वाटून दिले. रुक्मिणी मातेला सांगितलं तुम्ही आपलं, लक्ष्मी मातेला सांगितलं कौंडण्यपूर मध्ये तुम्ही जा. शेषाला म्हणतात चला अवतार घेऊ आता. शेष म्हणतात आम्ही नाही येणार का, राम अवतारात आम्हाला फार कष्ट झाले. सगळ्यांना सगळे काम वाटून दिले. परमात्मा अवतार घेणार. इकडे लग्नाची सगळी तयारी झाली वसुदेव देवकीच्या. दोघांचा त्या ठिकाणी विवाह पार पडला. कंस रथावर बसलेला, आनंदाचं वातावरण, सगळीकडे आनंद. तेवढ्यात आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं
आठवा आईचा पुत्र वदील तुझशी ऐकोनी मानसी क्रोधावला. काय केलं त्यानं? घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरीला वसुदेवी. वसुदेवानं त्या ठिकाणी हात धरला, सांगितलं आम्हाला जे मुलं होतील ते तुला आणून देऊ. एवढा विश्वास होता. त्या ठिकाणी पहिला मुलगा जन्माला आला. मारणार तेवढ्यात त्या ठिकाणी म्हणजे सोडून दिलं की कशाला मारायचा पहिला. पुण्य सारा वया भेटे देव ऋषी. नारद महर्षी आले, त्यांनी सांगितलं बाबा मारणारा आहे तो आठवा आहे, तो काही सांगता नाही येत. म्हणून नारदाच्या सांगण्यावरून पहिला मारला, दुसरा मारला, तिसरा, चौथा, पाचवा, 6 पोरं मारले. आता नंबर आहे शेषाचा. आणि शेष म्हणले घाबरले, नाही मी अवतार घेणार नाही. सगळी तयारी केलेली आहे तुमची. म्हणून त्या ठिकाणी 7वा जो गर्भ योग माया नेत आश्चर्य करीत मना माझी. आता नंबर आहे तो 8व्याचा. आणि कृष्ण परमात्मा देवकीच्या गर्भामध्ये आले. काय विचारता देवकीचं तेज? देवकीचे तेज दिशे दैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. कंसाला फक्त कृष्ण दिसू लागला. जेवताना, उठताना, बसताना सगळीकडे कृष्ण कृष्ण. काळ काही दिसलं की घाबरायचा. एवढा कृष्णाचा ध्यास लागला. तो परमात्मा आता देवकीच्या गर्भात वाढतो आहे. एक 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 दिवस त्या ठिकाणी निघतो. आता परमात्मा अवतार घेणार. म्हणून देवांना सर्वकडे आनंद झाला. अवताराचा समय जवळ येऊ लागला. आकाशामध्ये देवाने गर्दी केलेली आहे. नद्यांना आनंद झाला, दिशांना आनंद झाला, डोहांना आनंद झाला. मयुरादी पक्षी नृत्य करीतात. सगळे पक्षी त्या ठिकाणी नृत्य करतात. सगळीकडे आनंदाचं वातावरण. अष्टमी तिथी आहे. त्या ठिकाणी बुधवार दिवस आहे. रोहिणी नक्षत्र आहे. आता देवानं रोहिणी नक्षत्र, बुधवार दिवस आणि हे असंच का निवडलं, डोहांना का आनंद झाला, हे सगळं उद्या सांगणार. कारण याचा फार मोठा विस्तार केलेला आहे. रोहिणी नक्षत्रच का, बुधवार दिवसच का, परमात्म्यानं 8 वर्षाची मूर्तीच का उभी राहिली, असा बारीक विचार त्यामध्ये आहे. म्हणून असं सगळीकडे आनंदाचं वातावरण. नद्या वाहतात आणि आकाशात देवाने गर्दी केली. आता परमात्मा अवतार धारण करतात. म्हणून आकाशात स्वागतासाठी फुलं घेऊन देव उभे आहेत. सर्वांना फुलं वाटतात. फुलं घेऊन उभे आहेत आणि देवाचं स्वागत करतात. स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा. स्वागत करण्यासाठी सगळे देवता लोक आकाशामध्ये. रात्रीची वेळ, 8 वर्षाची मूर्ती देवकीच्या समोर उभी राहते.
त्या ठिकाणी देवकी माता म्हणते 16 मिठी लपवा लपवा जगद येती. परमात्मा 8 वर्षाची मूर्ती. देव म्हणतात मला इथं ठेवू नका. न्यायचं कुठे मग? त्या ठिकाणी नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली ते ठेवी मजाने. म्हणून वसुदेवजी त्या ठिकाणी कृष्णाला डोक्यावर घेतलेला आहे आणि वसुदेवजी निघालेले आहे. सगळे बंधन तुटले. यमुनेच्या जवळ वसुदेवजी आले आणि वसुदेवजी निघाले. यमुना पार केली. यमुना माय वाळू लागली आणि वाढत असताना त्या ठिकाणी पूर चढला असा त्याशी लाविला अंगुष्ट. वसुदेवजी त्या ठिकाणी नंद राजाच्या दरबारामध्ये आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी माया त्या ठिकाणी जन्माला आलेली त्या मायेला उचलतात आणि कृष्ण परमात्म्याला तिथं ठेवतात. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर गोकुळामध्ये सुनंदा हिने पाहिलं आणि त्या ठिकाणी सुनंदेला आनंद झाला. लाला वयो म्हणून त्या ठिकाणी नंद बाबाला सांगू लागले. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल. नंद